नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे। सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे। 3 मे 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामार्फत ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे। या पदासाठी वेतन तुम्हाला 16,600 ते 52,400 रुपये प्रति महिना असणार आहे। कायमस्वरूपी भरती असून विशेष म्हणजे या पदासाठी किमान 4थी पास अशी शिक्षण पात्रता देण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्की तुम्ही इथे प्रयत्न करू शकता। तर ही भरती कोणत्या पदासाठी होत आहे, त्याकरता एकूण जागा किती आहे, वयोमर्यादा काय आहे, अर्ज फी किती असणार आहे आणि मुख्यतः अर्ज कशा प्रकारे करायचा आहे अशी संपूर्ण भरतीबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपण मुंबई उच्च न्यायालय यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर या ठिकाणी आलेला। तर स्वयंपाकी या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। टोटल 1 रिक्त पदसंख्या या पदासाठी या ठिकाणी भरल्या जात आहे। तर या ठिकाणी बघू शकता जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता निकष आणि आवश्यक अटीची पूर्तता करणाऱ्या निरोगी आणि इच्छुक व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून या पदासाठी अर्ज इथे मागवण्यात येत आहे। वेतन या पदासाठी तुम्हाला 16,600 ते 52,400 रुपये प्रति महिना, त्याचप्रमाणे नियमानुसार देय भत्ते सुद्धा या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे मित्रांनो। ती जी जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता। तर या पदासाठी पात्रता कशा प्रकारे असणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता पात्रतेमध्ये वयाची अट इथे लागणार आहे। तर वयाची अट इथे बघू शकता, खुल्या प्रवर्गासाठी किमान वयाची अट 18 वर्ष तर कमाल वयाची अट 38 वर्ष देण्यात आलेली आहे। त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्गासाठी वयाची अट या ठिकाणी 18 ते 43 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन तसेच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष तर कमाल वयाची अट कोणत्याही प्रकारे लागू इथे करण्यात आलेली नाही। तर अशा प्रकारे या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये पात्रता इथे देण्यात आलेली आहे। तर या दिलेल्या वयोमर्यादेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल ठरत असाल तर इथे प्रयत्न करू शकता। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता शिक्षण पात्रता इथे काय लागणार आहे। तर उमेदवार हा कमीत कमी 4थी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे, त्यासंबंधीचा अनुभव असणे आवश्यक आहे। उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि निर्व्यसनी असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची पात्रता या पदासाठी तुम्हाला अर्ज करण्याकरता इथे लागणार आहे। तर या दिलेल्या पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर पात्र उमेदवारांकरता काही अटी व शर्ती या ठिकाणी लागू असणार आहे। तर या अटी व शर्ती काय आहे त्याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता उमेदवार करार करण्यास सक्षम असावा, त्याचप्रमाणे उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा कोणत्याही न्यायालय, एमपीएससी, यूपीएससी किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे। त्यानंतर या ठिकाणी बघा उमेदवारास फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे किंवा त्याच्या विरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसावा। तर अशा प्रकारची अट इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर उमेदवारांकरता लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र या ठिकाणी जोडायचे आहे। त्यामध्ये अट व शर्ती या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2006 व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी। तर अशा प्रकारची या ठिकाणी अटी व शर्ती इथे देण्यात आलेल्या आहे। तर त्याकरता उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र या ठिकाणी जोडावे लागणार आहे अर्जासोबत। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या पात्र उमेदवारांकरता काही अटी व शर्ती इथे देण्यात आलेल्या आहेत। तर या दिलेल्या अटी शर्तीच्या अधीन राहून जो उमेदवार या पदासाठी पात्र ठरत असेल त्यांनीच या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। तर अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे आणि कालावधी कशा प्रकारे आहे त्याची माहिती ती देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता पात्रता निकष आणि अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवला जात आहे। 3 मे 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। तर दिलेल्या कालावधीमध्ये तुमचा अर्ज या ठिकाणी पोहोचेल अशा
उद्देशाने तो अर्ज या ठिकाणी पाठवायचा आहे, तर त्याकरता तुम्ही स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पद्धतीने तो अर्ज या ठिकाणी दिलेल्या खालील पत्त्यावर इथे पाठवू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता या विभागाचा ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे. तर या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तो अर्ज स्पीड पोस्ट पद्धतीने किंवा रजिस्टर पद्धतीने या ठिकाणी पाठवायचा आहे आणि त्या अर्जासोबत तुम्हाला या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे. तर 200 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी असणार आहे. रजिस्ट्रार हायकोर्ट बेंच ॲट नागपूर याच्या नावाने तो डिमांड काढून तो डिमांड ड्राफ्ट त्या अर्जासोबत या ठिकाणी जोडायचा आहे. आणि अर्ज सादर करताना जो काही तुम्ही या ठिकाणी लिफाफा या ठिकाणी वापर करणार आहात, त्या लिफाफ्यावर स्वयंपाकी पदासाठी अर्ज असे ठळक अक्षरात लिहूनच तो अर्ज तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी अर्ज सादर करण्याबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमांचा वापर या ठिकाणी केल्यास त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही किंवा दिलेल्या कालावधी नंतर तुमचा अर्ज या ठिकाणी प्राप्त झाल्यास त्या अर्जाचा सुद्धा या ठिकाणी विचार केला जाणार नाही अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर दिलेल्या कालावधीमध्येच तो अर्ज तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे. शेवटची तारीख 3 मे 2025 या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी अर्ज सादर करण्याबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता जितके या ठिकाणी अर्ज या पदासाठी प्राप्त होतील त्यांची एक अल्पसूची या ठिकाणी काढल्या जाणार आहे. त्या अल्पसूचीनुसार या ठिकाणी उमेदवाराची निवड या ठिकाणी करून त्यांना परीक्षेकरता या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे. तर स्वयंपाकी या पदासाठी हे रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. तर त्या स्वयंपाकी या पदाची प्रात्यक्षिक परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्याकरता 30 गुण इथे असणार आहे. तर उत्तीर्ण होण्याकरता किमान या ठिकाणी 30 गुणापैकी 15 गुण त्या उमेदवारांनी प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी ही 10 गुणाची असणार आहे. त्यानंतर तोंडी मुलाखत 10 गुणाची असणार आहे. तर अशा प्रकारे 50 गुणांची ही परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे परीक्षेचे स्वरूप इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा परीक्षेचे प्रवेशपत्र पोस्टाद्वारे तसेच ईमेलद्वारे पाठवण्यात येणार आहे आणि जे काही संबंधित माहिती आहे ते उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे या वेबसाईटवर जाऊन माहिती या ठिकाणी घेऊ शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती या वेबसाईटवर या ठिकाणी दिल्या गेलेली आहे. तर संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून किंवा या वेबसाईटवर येऊन या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता उमेदवारांनी अर्जासोबत खालील नमूद केलेल्या दाखल्यांच्या किंवा प्रमाणपत्राच्या स्वप्रमाणित म्हणजेच सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती या ठिकाणी सादर करायच्या आहे. तर कोणकोणत्या छायांकित प्रती या ठिकाणी कागदपत्राच्या लागणार आहे, तर त्या कागदपत्रांची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या सर्व कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड केलेल्या प्रती त्या अर्जासोबत जोडून त्या ठिकाणी पाठवायच्या आहेत. आणि नंतर जे काही उमेदवाराची निवड या ठिकाणी होणार आहे, तर निवड झालेल्या उमेदवारांकरता मूळ कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी बघू शकता. उमेदवाराने अर्ज जो आहे तो परिशिष्ट या नमुन्यामध्येच या ठिकाणी भरायचा आहे. कोणत्याही अन्य मार्गाचा वापर करून तो अर्ज या ठिकाणी भरायचा नाही. परिशिष्ट मध्ये जो काही नमुना असणार आहे त्याच नमुन्यामध्ये या ठिकाणी भरायचा आहे. अर्जातील संपूर्ण माहिती अचूक असणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवाराने आपले जे काही ईमेल ID असणार आहे, मोबाईल नंबर आहे, तो अचूक या ठिकाणी नमूद करायचा आहे. त्यानंतर जे काही आपली शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती अर्ज सादर करण्याबाबत आणि आवश्यक ज्या काही सूचना आहेत त्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या. तर सर्व सूचना आणि अटी व शर्ती वाचूनच या पदासाठी तुम्हाला अर्ज इथे सादर करायचा. तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे मित्रांनो. तर या जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून तुम्ही ही जी जाहिरात आहे ती डाउनलोड करून या पदासंबंधीची या भरती संबंधीची माहिती या ठिकाणी घेऊ शकता. अशा प्रकारे मित्रांनो ही रिक्रुटमेंट स्वयंपाकी या पदासाठी घेतल्या जात आहे. एक रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती होत आहे. त्याची जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठा यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी थोडक्यात बघितलेली आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.